या लेक्चर पर्यंत आलो होतो. सर्वात शेवटी आपण दिल्लीमधले जागतिक वारसा स्थळ अभ्यासाला सुरुवात केली होती. लाल किल्ला व संकुल अभ्यासलं. त्याच्यानंतर हुमायूचा मकबरा सुद्धा आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासला. या लेक्चरमध्ये त्याच्या थोडंसं पुढे जाऊया. या पुढं लक्षात घ्या मित्रांनो, पुढची आहे ले कॉर्बुसियर यांचे आर्किटेक्चर वर्क. मित्रांनो, ले कॉर्बुसियर हे एक वास्तुशिल्पकार होते आणि त्यांनी जगभरामध्ये पहा, ले कॉर्बुसियर यांनी मित्रांनो जगभरामध्ये एकूण 7 देशामध्ये, किती 7 देशामध्ये त्यांनी बांधकाम केले होते आणि त्या सर्व बांधकामांचा समावेश जवळपास 17 इमारती ज्या आहेत या त्यांनी बांधल्या होत्या आणि या संपूर्ण 17 इमारतींचा समावेश जो आहे हा जागतिक वारसा स्थळामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. बर, कधी करण्यात आला याचा समावेश? मित्रांनो, याचा समावेश जो आहे हा 2016 ला करण्यात आला. कधी? 2016 ला. मग या 7 देशांपैकी भारतामध्ये मित्रांनो चंदीगड या ठिकाणी यांची इमारत आहे, यांच्या स्थापत्य शैलीमध्ये बांधलेली. त्यामुळे याचा सुद्धा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. इमारतीचं नाव लक्षात असू द्या. ज्या इमारतीचा समावेश या जागतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आलेला आहे, ले कॉर्बुसियर यांच्या आर्किटेक्चरचं ते उदाहरण आहे. इमारतीचं नाव आहे कॉम्पेबल डू कॅपिटल. या इमारतीचा समावेश जो आहे हा जागतिक वारसा स्थळामध्ये आपल्याला केलेला पाहायला मिळतो. हे 18वं जागतिक वारसा स्थळ आपल्याला पाहायला मिळतं. 17 मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासले. पहिला भाग डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक टाकतो. पहिल्यांदा हे कंटिन्यू करा, लेक्चर झाल्यानंतर लिंक टाकतो. क्लिअर? चला या पुढं. त्याच्यानंतर बघा पुढचं आहे नंदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स. नंदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तराखंड राज्यामध्ये. मित्रांनो लक्षात असू द्या, हे दोन्ही राष्ट्रीय उद्यान जे आहेत, हे दोन्ही राष्ट्रीय उद्यान आहेत यांचा समावेश आपल्याला जागतिक वारसा स्थळामध्ये केलेला पाहायला मिळतो. विचारलं जाऊ शकतं यांचा समावेश कधी करण्यात आला? तर मित्रांनो यांचा समावेश 1988 मध्ये करण्यात आला. कधी? 1988. पुढे चला मित्रांनो, हे नंदादेवी राष्ट्रीय उद्यान हे जर आपण पाहिलं तर हे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स जे आहे हा पश्चिम हिमालयाचा भाग आहे. कशाचा भाग? पश्चिम हिमालयाचा भाग आपल्याला हा पाहायला मिळतो. क्लिअर? थोडीशी चर्चा करूया नंदादेवी राष्ट्रीय उद्यानाबद्दल. मित्रांनो, नंदादेवी जे राष्ट्रीय उद्यान आहे हे उद्यान उंच पर्वतावर किंवा उंच हिमालयावर किंवा उंच हिमालयातील याला आपण खडबडीत वाळवंट असं म्हणत असतो. या भागामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा आपण जर विचार केला तर मित्रांनो व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नावच आहे फ्लॉवर्स. लक्षात घ्या, इथे आपल्याला अल्पाईन जी वनं आहेत या अल्पाईन वनांमधील फुलांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. फुले जी आहेत हे आपल्याला पाहायला मिळतात. आता अल्पाईन वने म्हणजे काय? तुम्ही खूप वेळा नाव पाहिलं असेल. एखाद्या दुकानावर नाव लिहिलं असतं अल्पाईन शॉप किंवा एखाद्या दुकानामध्ये नाव लिहिलं असतं अल्पाईन हॉस्पिटलचे नाव असतात. मग अल्पाईन हा शब्द आला कुठून? अल्पाईन हा शब्द आला मित्रांनो हिमालयामध्ये एका विशिष्ट उंचीवरील वनांना अल्पाईन वने असं म्हटलं जातं. जसं की तुम्ही हा हिमालय पर्वताचा भाग आहे, तुम्ही खाली आहात तर साधारणतः तुम्हाला खाली सदाहरित निमसदाहरित वने पाहायला मिळतात. एका विशिष्ट उंचीवर तुम्हाला उपोष्ण वने पाहायला मिळतात. एका विशिष्ट उंचीवर तुम्हाला समशीतोष्ण कटिबंधीय वने पाहायला मिळतात आणि एका विशिष्ट उंचीवर जवळपास 3000 मीटर पेक्षा जास्त उंच जर तुम्ही गेलात तर तुम्हाला जी वने पाहायला मिळतात त्याला अल्पाईन वने असं म्हणत असतात. काय म्हणत असतात? अल्पाईन वने. आणि या अल्पाईन वनांमधील फुलं जी आहेत, फुलांमधील कुर्ण जे आहेत यांचा समावेश आपल्याला जागतिक वारसा स्थळामध्ये पाहायला मिळतो. मुद्दा लक्षात घ्या, उत्तराखंड राज्यामधले नंदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स जे आहेत हे आपण बघितलेलं
19वे जागतिक वारसा स्थळ आपल्याला पाहायला मिळतं. 43 कंप्लीट करायचे, हे 19वे आहे. टप्प्याटप्प्यानं जाऊया आणि याच्यावर आलेले प्रश्न जे आहेत हे सुद्धा आपण बघण्याचा प्रयत्न करूया. चलो, कविता आकाश काय म्हणतात, पहिला भाग दिसे ना, मी म्हटलं ना पहिला भाग लेक्चर संपल्यानंतर मी ऍड करतो. ठीक आहे, आता हे लाईव्ह सुरू असू द्या. चला या पुढं आहे, पहा पुढं आहे चंदीगड. चंदीगडमध्ये हा हे झालेलं आहे आपलं, आत्ताच बघितलं आपण. हा नंदादेवी राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा झाले. हा या इथं बिहारमध्ये, बिहारमध्ये आता नालंदा विद्यापीठ, टप्प्याटप्प्यानं आपण जाऊया. नालंदा विद्यापीठ यांचा समावेश, याचा समावेश आपल्याला जागतिक वारसा स्थळामध्ये केलेला पाहायला मिळतो. नालंदा विद्यापीठ हे जे आपण घेतोय हे 20वे जागतिक वारसा स्थळ आहे. आपण बिहार राज्यामध्ये आता प्रवेश केलेला आहे. मित्रांनो, नालंदा विद्यापीठाची ओळख काय आहे, तर नालंदा विद्यापीठ जे आहे हे भारतातील सर्वात प्राचीन विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं. सर्वात प्राचीन विद्यापीठ जर कोणतं असेल तर नालंदा विद्यापीठाचा इथं समावेश होतो. भारतातील सर्वात प्राचीन विद्यापीठ, मुद्दा पहिला क्लिअर. नालंदा विद्यापीठाची ओळख आपण या ठिकाणी पाहिली. मित्रांनो, पुढे या नालंदा विद्यापीठाची स्थापना कधी केली गेली असेल, स्थापना कधी केली गेली असावी? मित्रांनो, या ठिकाणी इतिहासकारांच्या मध्ये इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात याची स्थापना केली गेलेली असावी असं त्यांना पाहायला मिळतं. 3ऱ्या शतकात, तेव्हापासून हे सुरू होतं. तर इसवी सन 13व्या शतकापर्यंत हे विद्यापीठ, लक्षात घ्या, विचार करा किती वर्ष, तर जवळपास 1600 वर्ष हे विद्यापीठ इथं अस्तित्वात होतं. नालंदा विद्यापीठ 3ऱ्या इसवी सन पूर्व 3ऱ्या तर इसवी सन 13व्या शतकापर्यंत आपल्याला हे कार्यान्वित पाहायला मिळतं. आणि 13व्या शतकानंतर मात्र नालंदा विद्यापीठ जे आहे, नालंदा विद्यापीठाबद्दल सर स्टार्टिंग पासून व्हिडिओ नंतर येईल ना, स्टार्टिंग पासून व्हिडिओ नाही, आणखीनही तुमच्या लक्षात आलं नाही. ह्या व्हिडिओचे 2 पार्ट आहेत. 1 तासामध्ये हे शक्य नव्हतं घेणं. पहिला पार्ट ऑलरेडी आपण घेतलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. आणि हा दुसरा पार्ट आहे. आता याला स्टार्टिंग पासून कसं घेऊ मी, बरोबर आहे. हा इथपर्यंत आपल्याला याचं पाहायला मिळतं. पुढे चला मित्रांनो, या ठिकाणी या 13व्या शतकापर्यंत इथे आपल्याला गुरुकुल पद्धतीनं शिक्षण दिलेलं पाहायला मिळायचं. याच्यामध्ये मित्रांनो, नालंदा विद्यापीठामध्ये वास्तू जर आपण पाहिल्या तर कोणत्या कोणत्या वास्तू इथं अस्तित्वात होत्या या विद्यापीठामध्ये, तर इथं तुम्हाला वेगवेगळे स्तूप पाहायला मिळतात. इथं तुम्हाला वेगवेगळे तीर्थस्थळे पाहायला मिळायची, तीर्थस्थळे. त्याच्यानंतर या ठिकाणी विहार पाहायला मिळायचे, विहार इत्यादी, लक्षात असू द्या. हे याचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये कधी करण्यात आला, इथं मी लिहितोय समावेश, कारण खाली मला लिहायला याला जागा लागेल. या विद्यापीठाचा समावेश जो आहे हा जागतिक वारसा स्थळामध्ये 2016 मध्ये करण्यात आला. मित्रांनो, तुम्हाला एके ठिकाणी ABCD मध्ये जागतिक वारसा स्थळे दिली जातील आणि इथे समावेश कधी झाला, या समावेशाचं वर्ष दिलं जाईल की या स्थळांचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये कधी झाला. तुम्हाला त्याच्यासाठी कधी समावेश झाला ही आकडेवारी खूप इम्पॉर्टंट आहे. क्लिअर, ज्याला आपण VIMP म्हणतो, खूप महत्वाची. पुढे चला, हे झालं 20वं. 21वं जागतिक वारसा स्थळ आहे बोधगया. 21 नंबर मी टाकतो. जागतिक वारसा स्थळाचं नाव बोधगया. बोधगया येथील मित्रांनो, बोधगया येथील महाबोधी मंदिराचा परिसर जो आहे याचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये केलेला पाहायला मिळतो. पूर्ण बोधगया नाही, महाबोधी मंदिर परिसर जो आहे याचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये केलेला पाहायला मिळतो. पहिला आपला प्रश्न, जागतिक वारसा स्थळामध्ये याचा समावेश कधी करण्यात आला, याचा समावेश वर्ष लक्षात असू द्या. याचा समावेश 2002 मध्ये करण्यात आला. कधी? 2002 मध्ये. बिहार राज्यामधलं जागतिक वारसा स्थळ आहे. 2002 मध्ये याचा समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, स्टार पॉइंट लक्षात असू द्या. हा जो महाबोधी मंदिर परिसर आहे हे गौतम बुद्ध जे आहेत या बुद्धांच्या जीवनाशी संबंधित असणाऱ्या 4 पवित्र स्थळांपैकी हे एक स्थळ आपल्याला पाहायला मिळतं. संबंधित 4 स्थळांपैकी हे स्थळ आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो,
जे मी आता तुम्हाला शिकवतोय, ज्या पद्धतीनं शिकवतोय, याला अभ्यासाची उत्तम पद्धत म्हटली जाते. बऱ्याच जणांना असं वाटतं, की सर हे फास्ट लगेच घ्यावं आणि अर्ध्या 1 तासामध्ये अख्खा टॉपिक संपून जावं, असं नसतं. आपल्याला फक्त टॉपिक संपवायचा नाही, तर हे शिकवत असताना तुमचं म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट याच्यामधल्या कळायला पाहिजे. हे पूर्ण तुमच्या डोक्यामध्ये, बुद्धीमध्ये गेलं पाहिजे आणि याच्यासाठी ही जी पद्धत असते, ही उत्तम पद्धत असते शिकवण्याची, की शिकवत असताना लिहून देणं आणि तुमच्या या पद्धतीनं 3 ते 4 प्रकारे अभ्यास होतो. एक मी सांगतोय, कानानं ऐकताय पहिला अभ्यास. दुसरं मी लिहून देतोय, तुम्ही पाहताय दुसऱ्यांदा अभ्यास. तिसऱ्यांदा मी म्हटलेलं वाक्य रिपीट करतोय, तिसऱ्यांदा अभ्यास आणि चौथा मुख्य भाग असा, की तुम्ही माझ्याकडे पाहतायत, माझा ओठामध्ये तुम्ही हालचाली पाहताय, तर त्या पद्धतीने तुमचा अभ्यास होतो. त्यामुळे ही जी असते पद्धत ही उत्तम असते. टप्प्याटप्प्यानं आपल्याला हे समजून घ्यायचे, आपल्याला फास्ट कुठं जायचं नाही. बुद्धांच्या जीवनाशी जे 4 स्थळ आहेत, या 4 स्थळांपैकी एक जे आहे, पवित्र स्थळांपैकी एक स्थळ आपल्याला हे पाहायला मिळतं. मित्रांनो, या महाबोधी मंदिर जे आहे याची स्थापना कधी केली गेलेली असेल इतिहासकार यांच्या मते या मंदिराची स्थापना जी आहे ही सम्राट अशोकाने केली गेली अशोकाद्वारे केली गेली सम्राट अशोकाद्वारे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये केली गेली. इसवी सन पूर्व 3रे शतक. तुम्हाला माहित आहे इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये गौतम बुद्ध होऊन गेले. त्याच्यानंतर सम्राट अशोक जो आहे या अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यानंतर या ठिकाणी महाबोधी मंदिर परिसरातलं बांधकाम त्या काळाचं असावं असं या ठिकाणी पाहायला मिळतं. मित्रांनो, मग सध्याचं जे मंदिर आहे हे तेव्हाच आहे का? उत्तर आहे नाही. इसवी सन 6व्या शतकामध्ये याची पुनर्बांधणी करण्यात आली होती. इसवी सन 6व्या शतकामध्ये पुनर्बांधणी म्हणा किंवा पुनर्निर्माण म्हणा याचं करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि एक स्टार पॉइंट लक्षात असू द्या, हे जे मंदिर आहे किंवा हा जो महाबोधी मंदिराचा परिसर आहे हे भारतातील सर्वात प्राचीन बौद्ध मंदिर आहे. भारतातील सर्वात प्राचीन बौद्ध मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत किती जागतिक वारसा स्थळ झाले? 21 झाले. आपल्याला अभ्यासायचे 43 करंट पर्यंत. समजतंय का रे? कमेंट करा आता फास्ट. इतक्या वेळ मी फक्त शिकवलं तुम्हाला 2-3 पेज. आता मला सांगा इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? सगळं समजतंय का? म्हणजे आपल्याला पुढे जायचं कळतं. फास्ट कमेंट इतक्या वेळ कोणाच्या पाहिल्या नाहीत. फास्ट कमेंट करा. म्हणजे तुम्ही आहात असं मला समजून येईल. चलो ओके, चलायचं पुढं मग. अरे समजतंय का? काहीतरी सांगा ना मला. आणखी एकही कमेंट दिसली नाही तुमची. फास्ट कमेंट करा. पुढचं आहे 22 नंबर. 22 नंबरावं जागतिक वारसा स्थळ भीमबेटका रॉक आश्रयस्थान. भीमबेटका रॉक आश्रयस्थान. चल चलायचं पुढं. हा, भीमबेटका. आता आपण प्रवेश केलाय कुठे? मध्य प्रदेशमध्ये. पुढील पैकी कोणते विधान भीमबेटका रॉक आश्रयस्थानासंदर्भात बरोबर आहे, अचूक आहे किंवा चुकीचं आहे, चूक आहे हे लक्षात असू द्या. असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात तर हे पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. सर्वात महत्वाचा मुद्दा या भीमबेटका रॉक आश्रयस्थान. मित्रांनो, या भीमबेटका या ठिकाणच्या लेण्या आहेत. भीमबेटका या ठिकाणच्या या लेण्या आहेत. क्लिअर? हा, यांचा समावेश कधी करण्यात आलाय असं जर तुम्हाला विचारलं, मित्रांनो हे जे लेक्चर आता होईल याची पीपीटी पीडीएफ स्वरूपात जे तयार होईल आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. लेक्चर झाल्यानंतर 15 मिनिटाच्या आत मी हे त्याच्यामध्ये अपलोड करतो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. याचा समावेश कधी झाला असं जर तुम्हाला विचारलं तर याचा समावेश मित्रांनो 2003 मध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो.
एक्झॅक्ट याचं स्थान कुठे आहे असं जर तुम्हाला विचारलं, मध्य प्रदेश राज्यामध्ये विंध्य पर्वताच्या पायथ्याला ह्या लेण्या आपल्याला पाहायला मिळतात. विंध्य पर्वताच्या पायथ्याला आपल्या या लेण्या पाहायला मिळतात. मित्रांनो, या लेण्याचा शोध कोणी लावला असं जर तुम्हाला कधी विचारण्यात आलं, तर या लेण्याचा शोध मित्रांनो 1958 मध्ये या ठिकाणी डॉक्टर फी एस वाकणकर यांनी लावला. वाकणकर यांनी या लेण्याचा शोध लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. किती झाले आपले पूर्ण जागतिक वारसा स्थळ? 22. 23वे जागतिक वारसा स्थळ कोणतं आहे? बौद्ध स्मारके सांची या ठिकाणचं. सांची बौद्ध स्मारके. कितवं आपण पाहतोय, हे सिक्वेन्स नाही बरं का, म्हणजे जसं समावेश झाला तसं नाहीये, राज्य न्याय आपण घेतोय. बौद्ध स्मारके. बर, आता तुम्हाला प्रश्न विचारला, पुढीलपैकी कोणते विधान सांची बौद्ध स्मारकासंदर्भात बरोबर आहे किंवा चुकीचं आहे? यांचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये कधी झाला असं जर तुम्हाला विचारण्यात आलं, तर यांचा समावेश 1989 मध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. याचं वैशिष्ट्य लक्षात घ्या, हे भारतातील सर्वात प्राचीन बौद्ध स्मारके आहेत. भारतातील सर्वात प्राचीन बौद्ध स्मारके आहेत. या स्मारकामध्ये कशा कशाचा समावेश होतो? मित्रांनो, या स्मारकामध्ये समावेश कशा कशाचा होतो? याच्यामध्ये अखंड स्तंभ आहेत, यांचा समावेश या स्मारकामध्ये होतो. याबरोबर याच्यामध्ये अनेक राजवाडे आहेत, अनेक मंदिरे आहेत, त्याच्यानंतर मठ सुद्धा आहेत, यांचा समावेश याच्यामध्ये होतो. आणि याची स्थापना कधी केली गेली असावी असा इतिहासकारांचा अंदाज आहे. तर साधारणतः मिळालेल्या पुराव्यावरून याची स्थापना इसवी सन पहिले व दुसरे शतक याच्यामध्ये निर्माण झालेलं पाहायला मिळतं. इसवी सन पहिले व दुसरे शतक. हे झालं आपलं 23 नंबरच आतापर्यंत आपण घेतलेलं 23वे जागतिक वारसा स्थळ. या जागतिक वारसा स्थळाचं नाव आहे बौद्ध स्मारके, कुठलचे? सांची या ठिकाणचे. क्लिअर? आपण कुठपर्यंत आलेलो आहोत? आपण मध्य प्रदेश राज्यापर्यंत आपण आतापर्यंत आलेलो आहोत. हा झाला मध्य प्रदेशचा भाग. चला यापुढं मध्य प्रदेश मधलं पुढचं एक स्थळ आहे खजुराहो स्मारक किंवा खजुराहो स्मारक समूह. सर्वात पहिला प्रश्न विचारला जाऊ शकतो, खजुराहो स्मारक समूहाचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये कधी करण्यात आला? तर खजुराहो स्मारक समूहाचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये 1986 ला करण्यात आला. कधी? 1986. मित्रांनो, खजुराहो या ठिकाणी, खजुराहो येथील मंदिर जे आहे किंवा समूह आहे ना, तर इथं मी म्हणतोय, मंदिरे जे आहेत, हे मंदिरे चंदेला राजघराणं जे आहे, स्टार पॉइंट लक्षात असू द्या, चंदेला राजघराण्याच्या काळात बांधली गेली असावीत किंवा काळात बांधलेली पाहायला मिळतात. येथील शिलालेखावरून हे सगळं आपल्याला माहिती मिळते, बांधलेली आहेत. बर, याच्यामध्ये कोणत्या धर्माची मंदिर आढळतात या खजुराहो या ठिकाणी स्मारक समूहामध्ये? तर मित्रांनो, या ठिकाणी हिंदू व जैन धर्माच्या मंदिरांचा समावेश. फक्त हिंदू नाही, हिंदू आणि जैन धर्माच्या मंदिराचा समावेश या ठिकाणी पाहायला मिळतो. मित्रांनो, इतिहासकार असं सांगतात, मिळालेल्या पुराव्यावरून पूर्वी या ठिकाणी शेकडो मंदिरे होती. बरं का, शेकडो मंदिरे होती. मात्र सद्यस्थितीला या ठिकाणी केवळ 20 मंदिरे शिल्लक आहेत. 20 मंदिरे शिल्लक आहेत. किती? 20 मंदिरे. मग मध्य प्रदेश राज्यामध्ये असणाऱ्या 3ही जागतिक वारसा स्थळांचा भाग आपण या ठिकाणी अभ्यासला. हे जे होतं हे 24वे जागतिक वारसा, म्हणजे 24 क्रमांकाचं आपण पाहिलेलं जागतिक वारसा स्थळ आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे.
हा झाला मध्य प्रदेशचा भाग. आता आपण प्रवेश करत आहोत थोडस पुढे गेल्यानंतर पुढच्या राज्यामध्ये. त्या राज्याचं नाव आहे उत्तर प्रदेश. लक्षात घ्या आता. उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये पहिलं जागतिक वारसा स्थळ आपण अभ्यासतोय. त्याचं नाव आहे फतेहपूर सिक्री. कितव्या क्रमांकाचं? 25व्या क्रमांकाचं. 25 नंबर. फतेहपूर सिक्री. आता फतेहपूर सिक्री बद्दल जर सांगायचं झालं तर मित्रांनो, सर्वात पहिले आपला नेहमीचा मुद्दा, फतेहपूर सिक्री हे जागतिक वारसा स्थळ कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. याचा समावेश जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये कधी झाला? तर साधारणतः 1986 मध्ये याचा समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो. याचे वैशिष्ट्य लक्षात घ्या मित्रांनो. फतेहपूर सिक्री हे जर आपण पाहिलं तर याचं बांधकाम जे आहे हे 16व्या शतकातील आहे. शतकात बांधकाम झालेले. बर. फतेहपूर सिक्री जे आहे हे शहर कोणी वसवलेलं आहे? तर मित्रांनो, हे शहर सम्राट अशोकाने वसवलेलं आपल्याला, सम्राट अकबराने वसवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सम्राट अकबराने या शहराची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, या शहराला काय म्हटलं जातं? या शहराला द सिटी ऑफ व्हिक्टरी असं सुद्धा म्हटलं जातं. द सिटी ऑफ व्हिक्टरी हे कशाला, कोणत्या शहराला म्हटलं जातं? द सिटी ऑफ व्हिक्टरी हे फतेहपूर सिक्री या शहराला म्हटलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, लक्षात असू द्या, फतेहपूर सिक्री जी आहे ही 10 वर्ष मुघलांची राजधानी होती. 10 वर्ष मुघलांची काय होती? राजधानी होती. क्लिअर? याची स्थापना विचारली जाऊ शकते कोणत्याही सरळ सेवा परीक्षेमध्ये. काही स्मारकांच्या स्थापनेबद्दल तुम्हाला विचारलं जातं, तर याच्यामध्ये फतेहपूर सिक्री याचा समावेश जर असला किंवा फतेहपूर सिक्री याची स्थापना जर असली तर लक्षात घ्यायचं, फतेहपूर सिक्री याची स्थापना ही सम्राट अशोकाने केलेली आहे. आणि कधी केली? तर सम्राट अशोकच माझ्या दिमागात येतो रिपीट. याचं कारण मगाशी आपण ते पाहिलं. याची स्थापना सम्राट अकबराने 16व्या शतकात केलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढे या. ताजमहल. ताजमहल हे किती झालं? 25. 26वं जागतिक वारसा स्थळ. याचं नाव आहे ताजमहल. ताजमहल. बर. मित्रांनो, वारंवार विचारला गेलेला प्रश्न, ताजमहल याचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये कधी करण्यात आला? तर ताजमहल याचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये 1983 मध्ये करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. ताजमहल हा कोणत्या नदीकाठावर आहे? उत्तर आहे यमुना नदीकाठावर वसलेला आहे. यमुना नदीकाठावर. विचारलं जाऊ शकतं ताजमहलची स्थापना जी आहे ही कधी झाली? तर साधारणतः मित्रांनो, ताजमहल बांधकामाला सुरुवात 1631 ला झाली आणि 1648 पर्यंत हे बांधकाम पूर्ण झालं. साधारणतः 17 वर्ष ताजमहल बांधण्यासाठी लागले. स्थापना 1631 ते 48. कोणतं शहर? आग्रा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. उत्तर प्रदेश राज्यामध्ये आग्रा शहर. बर. याची स्थापना कोणी केली? तर याची स्थापना जी आहे ही शहाजहानने केली. कोणी? शहाजहानने केली. कोणाच्या स्मरणार्थ केली? कोणाच्या स्मरणार्थ केली? पत्नीच्या स्मरणार्थ केली. आता तुम्हाला एक काउंटर क्वेश्चन टाकतो मी. शहाजहानच्या पत्नीचं नाव काय जिच्या स्मरणात ताजमहलची स्थापना करण्यात आली? स्मरणार्थ. क्लिअर? प्रश्न विचारतो, ताजमहलची स्थापना ज्या पत्नीच्या स्मरणात करण्यात आली होती शहाजहानच्या, त्या पत्नीचं नाव काय? आणि मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं ताजमहल मध्ये पांढऱ्या संगमरवरावर ही समाधी आपल्याला पाहायला मिळते. आणि मित्रांनो, ताजमहलला मुस्लिम स्थापत्य शैलीचा दागिना असं म्हटलं जातं. परीक्षेला प्रश्न आला, कोणत्या वास्तूला मुस्लिम स्थापत्य शैलीचा दागिना असं म्हटलं गेलं किंवा म्हटलं जातं? तर
ताजमहलला मुस्लिम स्थापत्य शैलीचा दागिना असं म्हटलं जातं. हे जगातील 7 आश्चर्यापैकी एक आहे. ओके, चलो. राईट, मुमताज. मुमताजच्या स्मरणात ताजमहलची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. चलायचं पुढं. चलने का आगे. किती झाले? 26 झाले. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का रे? राईट. संकेत सर, राजस्थानवरून हे संगमरवर आणलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हे बांधकाम जे आहे हे 17 वर्ष चाललं. 17 वर्षापर्यंत ताजमहलचं बांधकाम चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं. चलायचं पुढं. चलो. जय गजानन माऊली. जय गजानन अजय सर. चला, आता येऊया पुढे. आग्रा किल्ला, उत्तर प्रदेश. आग्रा किल्ला. सरळ सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो. आग्रा किल्ला कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तर प्रदेशमध्ये. याचा समावेश कधी झाला असं जर तुम्हाला विचारलं, आग्रा किल्ल्याचा समावेश, त्याचा समावेश झाला मित्रांनो 1983 मध्ये. कधी? 1983 मध्ये. बर, याची निर्मिती कोणी केली असं जर तुम्हाला विचारलं, याची निर्मिती, तर याची निर्मिती मित्रांनो 1565 मध्ये करण्यात आली. याची निर्मिती कोणी केली? तर मुघल बादशाह अकबर यांनी केली. मुघल बादशाह अकबर यांनी केली. आता एक प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो, मुघल बादशाह अकबर यांनी एकदम असं म्हणूया की फ्रेश प्लॉटवर याची बांधकाम याचं स्मारक बांधलं किंवा एकदम पडीत जागा होती याच्यावर स्मारक बांधलं का? तर उत्तर आहे नाही. हे जे आहे, हे जे सध्या आग्राचा किल्ला आहे, तर मित्रांनो साधारणतः 1052च्या काळामध्ये आग्रा किल्ला जो होता याची स्थापना केलेली आपल्याला आढळते. मात्र आग्रा किल्ल्याची स्थापना तेव्हाची जी होती ही लाल विटांमधील होती आणि या लाल विटांमधील स्थापना जी होती म्हणजे लाल विटांमध्ये करण्यात आलेली ही जी स्थापना होती हे 1052ची स्थापना 16व्या शतकापर्यंत 15व्या शतकापर्यंत हा जो किल्ल्याचा भाग होता हा जीर्ण झाला आणि मुघल बादशाह अकबरानं काय केलं? तर मुघल बादशाह अकबरानं या किल्ल्याचं पुनर्निर्माण केलं. लक्षात असू द्या. मात्र तरी सुद्धा परीक्षेला विचारलं की आग्रा किल्ल्याची स्थापना किंवा निर्मिती कोणी केली? बादशाह अकबराने केली. हे करण्या अगोदर सुद्धा या ठिकाणी किल्ला होता, विटांचा होता, मात्र तो जीर्ण झाला होता. मग या विटांच्या किल्ल्याच्या जागी लाल दगडांमधीलच आग्रा किल्ला उभारण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढे चला. मुघल बादशाह अकबरानं याची निर्मिती केली. मित्रांनो, या किल्ल्यास आग्र्याचा लाल किल्ला असे सुद्धा म्हणतात. 2 लाल किल्ले आहेत. आग्र्याचा लाल किल्ला म्हणतात. एक दिल्लीचा लाल किल्ला आहे आणि दुसरा हा आग्र्याचा लाल किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. क्लिअर? दिल्लीचा लाल किल्ला कोणी बनवला? एक स्टार पॉइंट तुम्हाला विचारतो. दिल्लीचा लाल किल्ला मागच्या लेक्चर मध्येही मी घेतलेला आहे. दिल्लीचा लाल किल्ला कोणी बनवला? सांगा बरं. दोन्हीचे उत्तर इथं आपल्याला मिळून जातील. दिल्लीचा लाल किल्ला कोणी बनवला? कमेंट करा फास्ट. अकबरांच्या अगोदर या ठिकाणी एक राजघराणं होतं. आता त्याचं नाव मला जस्ट आठवत नाही म्हणून मी तिथं सांगितलं नाही. संकेत सर, एक राजघराणं होतं, त्याचं नाव मला क्लिअर नाही, तरी लेक्चर संपेपर्यंत आठवलं तर मी क्लिक करून तुम्हाला तिथं मुद्दा लिहून देतो. चला ठीक आहे. मला सांगा दिल्लीचा लाल किल्ला कोणी बांधला किंवा याची निर्मिती कोणी केली? दिल्लीच्या लाल किल्ल्याची. तर तुमचे उत्तर स्लोली येतील तोपर्यंत मी इथं लिहून देतो. दिल्लीचा लाल किल्ला जे आहे हा शहाजहानने बनवला होता. शहाजहान. नक्कीच रिंकू सर. चला पुढच्या आठवड्यापासून करतो मी ट्राय.
ठीक आहे, चला घ्या पुढं. हे कितवा झाला रे? 26. 27 नंबर. 27 नंबर काय? आग्र्याचा लाल किल्ला. 28 नंबर या. 28 नंबर आहे ओडिशा. ओडिशा येथील सूर्य मंदिर. चला, ओडिशा येथील सूर्य मंदिर. मित्रांनो, नेहमीप्रमाणे याची स्थापना कधी करण्यात आली? याची स्थापना म्हणण्यापेक्षा स्थापना पुढे घेऊया. याचा समावेश पहिल्यांदा घेऊया. ओडिशा येथील सूर्य मंदिराचा समावेश जो आहे, हा समावेश करण्यात आला 1984 ला. ठीक आहे. बर, तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं याच्याबद्दल? हे ठिकाण नेमकं कुठे आहे? त्याच्यानंतर हे मंदिर कशाला समर्पित आहे? समर्पित आहे असंही विचारल्या गेलेलं आहे. जाऊ शकतं नाही, गेलेलं आहे. याचं ठिकाण कुठं आहे? तर मित्रांनो लक्षात असू द्या, याचं ठिकाण पुरी ओडिशा या ठिकाणी आहे. पुरी ओडिशा या ठिकाणी बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीवर आपल्याला हे सूर्य मंदिर पाहायला मिळतं. कशाला समर्पित आहे? तर मित्रांनो सूर्य देवतेला समर्पित आहे. कोणार्क येथील सूर्य मंदिर सूर्य देवतेला समर्पित आहे. बर, याची स्थापना कधी केली गेली असावी? तर इतिहासकारांच्या मते सापडलेल्या पुराव्यावरून याची स्थापना 13व्या शतकामध्ये केली गेली असावी. बर, 13व्या शतकामध्ये याची स्थापना कोणी केली गेली असावी किंवा कोणी केलेले पुरावे आढळतात? तर मित्रांनो पूर्व गंगा राजवंश जे होतं याचा राजा नरसिंहदेव पहिला, नाव लक्षात असू द्या, नरसिंहदेव पहिला याने कोणार्क येथील सूर्य मंदिराची स्थापना केली. यांनी स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. पहिला कोणता वंश आहे? पूर्व गंगा वंशाचा राजा. हे प्रश्न खूप वेळा सेंट्रलच्या एक्झाम मध्ये विचारलेले आहेत, तर तुम्हाला हे माहित पाहिजे. नरसिंह पहिला. बर, आणखी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? याचं बांधकाम शैली कोणती आहे? बांधकाम शैली कोणत्या शैलीतील हे बांधकाम आहे? तर मित्रांनो कलिंग शैलीतील हे बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं. कलिंग शैलीतील बांधकाम. तुम्हाला माहित आहे कलिंग याचं राज्य ओडिशा यामध्ये होतं. प्राचीन इतिहासामध्ये तुम्ही ऐकलं असेल, अभ्यासलं असेल. ठीक आहे सर, यावर आधारित क्वेश्चन आता या लेक्चर मध्ये हेच कम्प्लीट होईल का नाही मला संशय आहे. तर काय करूया आपण, याचा एक भाग आणखी एक करूया. या लेक्चर मध्ये जेवढे होतील तेवढे आपण, आता कितवं चालू आहे? ओडिशा मागचं कितवं झालं? एक मिनिट, क्वेश्चन सुद्धा करून घेतो. 27, हे 28. ठीक आहे, जेवढे होतील आपण तेवढे घेऊया, कारण आणखी 14-15 घ्यायचे. शक्य तितकं वाटत नाही, ट्राय करू. 28वा चालू आहे हे. आणि पुढचं एक सेशन असं ठेवूया की ज्याच्यामध्ये हे आणि याच्यावर आधारित संपूर्ण एक 50 प्रश्न आपण घेऊया, ज्याची प्रॅक्टिस तुमची होऊन जाईल. म्हणजे याच्यावर येणारा कोणताही प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. चला, कलिंग शैलीतील याचं बांधकाम तुम्हाला पाहायला मिळतं. पुढे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ही इमारत कशी आहे किंवा सूर्य आपलं जे कोणार्क मंदिर आहे याची रचना कशी आहे? तर मित्रांनो 100 फूट उंच हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. याची उंची किती? 100 फूट आहे. त्या ठिकाणी मित्रांनो अनेक रथाचे चाक तुम्हाला पाहायला मिळतील. अनेक चाके असणारे शिल्प आणि 7 घोडे जे आहेत ते रथ ओढत आहेत, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. असे शिल्प जे आहे हे आपल्याला या ठिकाणी आढळून येतं. मित्रांनो एक स्टार पॉइंट लक्षात असू द्या. 10 रुपयाची चलनी नोट तुम्ही पाहिलेली आहे. 10 रुपयाच्या चलनी नोटेवर कोणार्क येथील सूर्य मंदिराचे चित्र आहे. कोणार्क येथील सूर्य मंदिराचे चित्र आहे. आता लक्षात आलं.
10 रुपयाची नोट कोणी पाहिलेली असेल तर त्याच्या पाठीमागच्या बाजूला कोणार्क येथील सूर्य मंदिराचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, चला पुढं. किती? 28 झाले. समावेश लक्षात ठेवा आणि ही त्याच्या संदर्भात माहिती जी आहे ही माहिती तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. घ्या पुढं. 29. कर्नाटक राज्यामध्ये आपण आलो आता. 29 नंबर. कर्नाटक राज्यामध्ये हम्पी येथील स्मारके. हम्पी येथील स्मारके. मित्रांनो, तुम्ही जर ग्रामीण भागातील असाल आणि तुम्ही जर रामायण ऐकलं असेल, ग्रामीण भागामध्ये आताही बऱ्याच ठिकाणी संध्याकाळी पोथ्या असतात. पोथ्यामध्ये रामायण असतं. रामायणाचं वाचन आपल्या इथं केलं तर वाचक आणि सूचक असतात, ते सांगत असतात अर्थ वगैरे. तर याच्यामध्ये किष्किंधा किंवा रामायणामध्ये किष्किंधा पुराणाचा एक उल्लेख येतो. किष्किंधा पुराण म्हणजे काय? किष्किंधा पुराण म्हणजे हम्पी, किष्किंधा नावाचं ठिकाण हम्पीच्या आसपासचा तो प्रदेश होता आणि हम्पीच्या आसपासच्या प्रदेशामध्ये म्हणजे पुराणानुसार आपण जर पाहिलं तर हम्पीच्या आसपासच्या प्रदेशामध्ये आपण किष्किंधा पुराण असं म्हणतो. असं आता डिटेल मी सांगत बसत नाही, फक्त लक्षात असू द्या. या ठिकाणी अंगद, सुग्रीव वगैरे यांचं राज्य होतं आणि हा जो संपूर्ण परिसर होता हा हम्पीचा परिसर म्हणून ओळखला जायचा आणि इथं 4 महिन्याच्या आसपास रामाचं वास्तव होतं असं म्हटलं जातं. तर हम्पी या ठिकाणाला ऐतिहासिक महत्व प्राप्त इथून आहे. हम्पी या ठिकाणाचा इतिहास रामायणापासून आहे असं अनेक पुराणामध्ये आपल्याला उल्लेख सापडतो. म्हणजे हम्पीच्या आसपास अंगद, सुग्रीव वगैरे आपण ऐकलेलं ना, वाली, अंगद, सुग्रीव यांचं राज्य तिथं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. असो, आपल्याला जेवढं परीक्षेला लागतं तेवढंच मी यातलं काढून घेतलेलं आहे. याचा समावेश विचारला जातो हम्पी येथील स्मारकांचा समावेश. तर हा 1986 मध्ये करण्यात आला. कधी? सॉरी, 1986 मध्ये करण्यात आला. ठिकाण कोण्या ठिकाणी आहे? हे हम्पी हे ठिकाण. तर मित्रांनो, विजयनगर जवळ कर्नाटक राज्यामध्ये आहे. विजयनगर जे आहे, विजयनगर कर्नाटक राज्यामध्ये. आता याची स्थापना कधी झाली? मी जसं तुम्हाला म्हणतोय, अनेक पुराणामध्ये या हम्पीच्या आसपासच्या प्रदेशाचा उल्लेख आपल्याला आढळतो. तर नव्या नोटेवर, जुन्या नोटेवर, हा नव्या नोटेवर. ठीक. हा, स्थापना मित्रांनो, याचा स्थापनेचा मात्र उल्लेख आपल्याला कुठेच पाहायला मिळत नाही. स्थापनेचा उल्लेख जो आहे त्या कुठेच आढळत नाही. मित्रांनो, ही जी हम्पी आहे, ही हम्पी 14व्या शतकापर्यंत विजयनगर साम्राज्याची राजधानी होती. विजयनगरची राजधानी म्हणून ओळखली जायची किंवा राजधानी क्षेत्र म्हणून ओळखलं जायचं हम्पी. ठीक आहे, पुढे चला. मित्रांनो, हम्पी येथील बांधकाम आपल्याला कोणत्या शैलीतलं पाहायला मिळतं? हम्पी येथील बांधकामाची शैली कोणती आहे? तर मित्रांनो, हम्पी येथील बांधकाम शैली द्रविड आणि इस्लामिक शैलीचं उदाहरण आपल्याला इथलच्या स्मारकामध्ये पाहायला मिळतं. द्रविड शैली किंवा द्रविड व इस्लामिक शैलीचं मिश्रण पाहायला मिळतं. बर, हम्पी या ठिकाणी एकूण किती स्मारके आहेत, किती बांधकाम आहेत? तर साधारणतः हम्पी येथे 1600 स्मारके आहेत. आपण विचारही करू शकत नाही, एवढं प्रगल्भ हे ठिकाण आहे. आयुष्यामध्ये एकदा तरी तुम्हाला हे जागतिक वारसा स्थळ जे आहेत यांना भेट द्यायलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही बाहेरच्या देशात जा किंवा नका जाऊ, आपल्या देशातलं एवढे ठिकाणं पहा की याच्यामध्ये आपल्या देशाचा इतिहास काय होता, देशातली स्थापत्य शैली काय होती, काय उदाहरणं आहेत, कोणार्क मंदिर वगैरे. तुम्ही तिथं जाऊन बारका. आता मी फक्त तुम्हाला परीक्षाभिमुख तेवढं सांगतोय, बाकी एक्स्ट्रा सांगत बसतच नाही. ठीक आहे. नमस्कार सर. चलो, अमोल पाटील सर, नमस्कार. पुढे 1600 स्मारके आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, आता एक तुम्हाला स्टार पॉइंट देतो, विचारतो तुम्हाला, नंतर मी उत्तर देतो. हम्पी येथील स्मारकाचा उल्लेख कोणत्या चलनी नोटेवर आहे? हम्पी येथील स्मारकाचा उल्लेख कोणत्या चलनी नोटेवर आहे? किती? एकूण 1600 स्मारके. मित्रांनो, हम्पीचा उल्लेख आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे
प्राचीन हिंदू ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. प्राचीन हिंदू ग्रंथ जे आहेत आपल्याला याचा उल्लेख पाहायला मिळतो. आणि आता तुम्हाला विचारलेला प्रश्न किती रुपयाच्या, राईट संकेत सर, 50 रुपयाच्या नोटेवर हम्पी येथील चित्र आपल्याला पाहायला मिळतं. 50 रुपयाच्या नोटेवर हे दिसतंय तुम्हाला, याचं चित्र तुम्हाला तिथं पाहायला मिळतं. क्लिअर? चलायचं पुढं. चलो आगे. पट्टदकल समूह हे सुद्धा कर्नाटक राज्यामध्ये. आता इथं जागा नाहीये, पुढच्या पेजवर मी घेतोय. 29 झालं, 30वं पट्टदकल समूह. पट्टदकल समूह हे जागतिक वारसा स्थळ आहे. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, याचा समावेश कधी करण्यात आलाय? पट्टदकल समूहाचा समावेश. तर मित्रांनो याचा समावेश हा 1987 ला करण्यात आलाय. कधी? 1987. पुढे हे ठिकाण कुठे आहे असं जर तुम्हाला विचारलं, ते ठिकाण बागलकोट कर्नाटक या ठिकाणी आहे. बागलकोट कर्नाटक. मित्रांनो पट्टदकल जे आहे हे ठिकाण कोणत्या नदीवर आहे? मलप्रभा नदीवर आहे. कशावर? मलप्रभा नदीवर. फक्त आता पट्टदकल तुम्ही ऐकताय नाव, तुम्हाला माहित नाही नेमकं काय आहे. तर पट्टदकल हा जो समूह आहे मित्रांनो, याच्याबद्दल याची खरी ओळख काय आहे? तर हे ऐतिहासिक मंदिरासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी ऐतिहासिक मंदिर आपल्याला पाहायला मिळतात. मंदिरांसाठी प्रसिद्ध आपल्याला हे ठिकाण पाहायला मिळतं. पट्टदकल समूह प्रसिद्ध. बर, तुम्हाला विचारलं जाऊ शकतो पट्टदकल समूहातील स्मारकांची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो पट्टदकल समूहातील स्मारकांची स्थापना ही मित्रांनो 8व्या शतकामध्ये केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. कुणी केली असं जर तुम्हाला विचारलं, हे चालुक्यांनी केलेली आपल्याला आढळून येते. मित्रांनो हे चालुक्यांचं राजधानी क्षेत्र होतं. राजधानी क्षेत्र होतं. बर, कोणत्या स्थापत्य शैलीचं हे उदाहरण आहे? पट्टदकल या ठिकाणी कोणती स्थापत्य शैली आपल्याला आढळून येते? तर पट्टदकल या ठिकाणी मित्रांनो वेसर स्थापत्य शैली आढळून येते. वेसर स्थापत्य शैली म्हणजे काय? तर द्राविड आणि नागर या दोन स्थापत्य शैलीचं जे मिश्रण असतं, द्राविड व नागर. आता त्या स्थापत्य शैली काय, कुठे, याच्यामध्ये म्हणजे कशा असतात, त्याची वैशिष्ट्य काय, याच्या आतमध्ये मी जात नाही कारण आपल्याला ते गरजेचं नाही. द्राविड व नागर यांचं मिश्रण जे असतं याला म्हटलं जातं वेसर स्थापत्य शैली. मित्रांनो पट्टदकल या ठिकाणी एक मंदिर प्रसिद्ध आहे, त्याचं नाव आहे विरूपाक्ष मंदिर. स्टार पॉइंट आहे, स्टार पॉइंट. विरूपाक्ष मंदिर, मंदिराचं नाव लक्षात असू द्या. मित्रांनो हे मंदिर जे आहे हे पट्टदकल या ठिकाणचं सर्वात गुंतागुंतीचं मंदिर म्हणून ओळखलं जातं. सर्वात गुंतागुंतीचे मंदिर म्हणून ओळखले जाते. आणि याची स्थापना मित्रांनो कोणी केली होती? विरूपाक्ष मंदिराची स्थापना. तर मित्रांनो विरूपाक्ष मंदिराची स्थापना ही राणी लोकमहादेवीने केली होती. राणी लोकमहादेवी. ही राणी लोकमहादेवी कोण होती? तर राजा विक्रमादित्य जो होता, राजा विक्रमादित्याची पत्नी होती. एका युद्धामध्ये विक्रमादित्य जिंकला होता आणि या खुशीमध्ये त्याच्या पत्नीने काय केलं, तर विरूपाक्ष मंदिराची स्थापना केलेली पाहायला मिळते. विरूपाक्ष मंदिर हे कोणाला समर्पित आहे? तर विरूपाक्ष मंदिर जे आहे हे भगवान शिवाला समर्पित आहे. शिवास समर्पित. बघा लक्षात असू द्या, हा युद्ध जिंकून आला होता राजा विक्रमादित्य आणि त्या युद्ध जिंकण्याच्या खुशीमध्ये राणीनं विरूपाक्ष मंदिराची स्थापना केली.
पट्टदकल या ठिकाणी हे मंदिर आहे आणि याचा सुद्धा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जे मुलं नवीन जॉईन झालेले आहेत लेक्चर लाईक करा. तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, चला इथपर्यंत कोणाला अडचण? चल घ्यायचं पुढं. एक संघर्ष, एवढी माहिती कशी तुम्हाला आहे मित्रांनो? संघर्ष करत इथपर्यंत मी आलेलो आहे. संघर्ष देवा, त्यामुळं मला एवढी नाही थोडीफार माहिती आहे. चला कर्नाटक मधलं शेवटचं घेऊया. होयसळ मंदिर. मंदिराचं नाव आहे होयसळ मंदिर. होयसळ मंदिर कितवं आहे हे मला वाटतं 31-32. 31वं मंदिर, 31वं जागतिक वारसा स्थळ होयसळ मंदिर. बर, काय विचारलं जाऊ शकतं? होयसळ मंदिर जे आहे याचं ठिकाण कुठे आहे? याचं ठिकाण हसन, जिल्हा कर्नाटक. हा, याचा समावेश कधी झाला असं जर तुम्हाला विचारलं, होयसळ मंदिराचा समावेश, तर याचा समावेश मित्रांनो झालाय 2023ला. त्यामुळं हा स्टार पॉइंट लक्षात असू द्या. 2023ला शांतिनिकेतन आणि होयसळ मंदिर यांचा समावेश. 2024ला मोईदम याचा समावेश. ते आपण पाहूया, शेवटी देऊया. 2024चं विचारलं जाऊ शकतं. रेल्वेसाठी जीके आहे ना प्रमोद सर, जीके जीएस ची ऑलरेडी कोर्स आहे आपल्याकडे, तर तुम्ही तो बघू शकता. ठीक आहे, ऍपमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक आहे, तिथं डाउनलोड करून बघू शकता तुम्ही. समावेश 2023 मध्ये. 2023-24 चे जागतिक वारसा स्थळ विचारले जाऊ शकतात. हे 41वं जागतिक वारसा स्थळ होतं बरं का. वाटल्यास मी स्टार पॉइंट लिहितो. 41वे जागतिक वारसा स्थळ. ठीक आहे, बर मित्रांनो, हे कशाला समर्पित आहे? तर हे भगवान शिवाला समर्पित आहे. हे एक शिव मंदिर आहे, दिसत असेल तुम्हाला. हे एक शिव मंदिर आहे. आकार बघा तुम्ही कसा आहे. याची स्थापना कोणी केली असं जर तुम्हाला विचारलं, याची स्थापना केली राजा विष्णुवर्धन यांनी. राजा विष्णुवर्धन. राजा विष्णुवर्धन जो आहे, त्या राजा विष्णुवर्धनाने याची स्थापना केली. आणि हा कोणत्या घराण्याचा राजा होता? तर हा होयसळ घराण्याचा राजा होता. होयसळ घराण्याचा राजा. ठीक आहे, बर. कधी झाली स्थापना? तर साधारणतः 10व्या शतकामध्ये याची स्थापना झाली असावी. लक्षात घ्या, विचार करा मित्रांनो, आपण एखादी बिल्डिंग बांधतोय, 100 वर्ष ती बिल्डिंग टिकन का नाही माहित नाही. बिना मूर्तीचं लिवळं विरूपाक्ष मंदिर. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, मला हे माहित नव्हतं. होयसळ घराण्याचा राजा. हा मित्रांनो, लक्षात घ्या, आताच मी सांगितल्याप्रमाणे की 100 वर्ष सुद्धा बांधकाम टिकत नाहीत. पूल, आता बांधलेला पूल महिना 2 महिन्यानंतर त्याला तडे जात आहेत. आणि हे हजार हजार वर्षापूर्वीची मंदिर, काय स्थापत्यशैली असेल, काय वास्तुशैली असेल, विचार करा तुम्ही. ठीक आहे, पुढे चला. 10व्या शतकामध्ये याची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि स्थापत्य शैली कोणती आहे? याची स्थापत्य शैली जी आहे ही आपल्याला पाहायला मिळते वेसर शैली. आताच तुम्हाला मी सांगितलं, वेसर शैली कोणत्या 2 स्थापत्य शैलीचं मिश्रण आहे? तर द्राविड स्थापत्य शैलीचं मिश्रण. द्रविड व व कोणतं? नागर स्थापत्य शैलीचं मिश्रण. याला म्हणायचं वेसर स्थापत्य शैली. ठीक आहे, समजते सगळ्यांना? चला, हे झालं 31वं जागतिक वारसा स्थळ. चला, 32वं जागतिक वारसा स्थळ आहे गोवा येथील चर्च. आणि एक,
गोवा येथील चर्च आणि त्याच्या आसपासची स्मारके. मित्रांनो लक्षात घ्या, गोवा येथील एकमेव जागतिक वारसा स्थळ 31 झाले, 32वा. ठीक आहे. याची स्थापना जर पहिल्यांदा याचा समावेश घेऊया. याचा समावेश कधी करण्यात आला असं जर तुम्हाला विचारलं तर याचा समावेश मित्रांनो 2006 मध्ये करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. बर, याची स्थापना कोणी केली तर मित्रांनो याची स्थापना पोर्तुगीजांच्या काळातील आपल्याला पाहायला मिळते. पोर्तुगीज जे आहेत यांच्या काळातील आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही पोर्तुगीजांची पूर्वीची राजधानी होती. याच्या संदर्भात जास्त काही प्रश्न विचारले जात नाहीत. पोर्तुगीजांची राजधानी होती. येथील एक चर्च आहे मित्रांनो, चर्च नाव लक्षात असू द्या. येथील एक चर्च आहे, त्या चर्चचं नाव आहे चर्च ऑफ बॉम जीजस. चर्च ऑफ बॉम जीजस जी आहे ही चर्च सेंट फ्रान्सिस नावाचे एक पॉप होते. सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे स्मारक आहे किंवा यांची समाधी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. क्लिअर? इथे लक्षात काही नाही, याची स्थापना फक्त लक्षात असू द्या. गोवामध्ये एकच जागतिक वारसा स्थळ आहे एवढं मात्र लक्षात असू द्या. ठीक आहे, चला 32 झाले. 33वा जागतिक वारसा स्थळ थोडस प्रवेश केला आपण तामिळनाडूमध्ये. तामिळनाडू महाबलीपुरम येथील स्मारके. आपली मुंबई लेक्चरचे एकूण 12 ते 13 लेक्चर आहेत, तर ती बॅच आहे 31 रुपयाची केवळ. ऍप मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथून घेऊ शकता. काही लेक्चर युट्यूबलाही दिलेले आहेत आणि काही लेक्चर म्हणजे 12 ते 15 लेक्चर आहे, 6-7 काहीतरी झालेले त्यापैकी. ठीक आहे. प्रमोद सर जीएसची बॅच आहे, जीएस बॅच 3 बघा ऍप मध्ये. चला महाबलीपुरम. ठीक आहे, लक्षात घ्या मित्रांनो, किती झाले आपले जागतिक वारसा स्थळ? 32 झाले ना मागच्या लेक्चर पर्यंत, आपलं मागच्या पॉइंट पर्यंत. 33 महाबलीपुरम. बर, सर्वात सोपा प्रश्न विचारला जातो तो, याचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये कधी करण्यात आला? महाबलीपुरमचा समावेश 1984 ला करण्यात आला. 1984. पुढे याची स्थापना कधी करण्यात आली? याची स्थापना मित्रांनो महाबलीपुरम येथील स्मारक जेव्हा आपण बघतोय, याची स्थापना 8व्या शतकामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. कोणी केली तर पल्लव राजघराण्यांनी केली. पल्लव राजे जे आहेत किंवा पल्लव राजघराणे जे आहे या राजघराण्यांनी केलेली. महाबलीपुरम येथे काय आहे असं जर तुम्हाला विचारलं तर मित्रांनो महाबलीपुरम येथे 40 प्राचीन स्मारके व मंदिर आहे. 40 प्राचीन स्मारके व मंदिरे आपल्याला पाहायला मिळते. बर, महाबलीपुरम एक स्टार पॉइंट लक्षात असू द्या. महाबलीपुरम जे आहे हे पल्लव घराण्यांचे राजधानी क्षेत्र होते किंवा राजधानी शहर होते. पल्लव घराण्याचे राजधानी शहर होते. पल्लव घराण्याचे राजधानी शहर. आपण तामिळनाडूमध्ये आहोत, तर तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, पल्लव राजघराण्याचा मुख्यतः क्षेत्र जे आहे हे कोणत्या राज्यामध्ये होतं? तर राईट अर्जुन सर, हो आलो होतो सेमिनारला आलो होतो. पल्लव राजघराण्यांची राजधानी शहर होते. पुढे चला मित्रांनो, येथील पंचरथ नावाचं मंदिर आहे. पंचरथ मंदिर जे आहे हे पंचरथ मंदिर इथं प्रसिद्ध आहे. 5 पांडव
यांच्या प्रत्येकाचं एक मंदिर आहे आणि ह्या 5 पांडवांच्या मंदिराला द्रौपदी एक सोबत म्हणजे धर्मराज युधिष्ठिर रथ, पार्थ रथ, त्याच्यानंतर नकुल सहदेव रथ, त्याच्यानंतर भीमरथ आणि शेवटी द्रौपदी रथ, हे असे 5 रथांचं मंदिर आहे. याचं पंचरथ मंदिर असं म्हटलं जातं. हे पांडवांना समर्पित असणारं मंदिर, याचा सुद्धा समावेश महाबलीपुरम येथील मंदिरांमध्ये केला जातो. याची स्थापत्य शैली कोणती आहे असं जर तुम्हाला विचारलं तर याची स्थापत्य शैली जी आहे ही स्थापत्य शैली आपल्याला पाहायला मिळते द्राविडी आहे. क्लिअर? द्राविडी स्थापत्य शैलीचं उदाहरण. क्लिअर? क्लिअर? समजते सगळ्यांना? चला एक शेवटचं घेऊया आता. याच्यामधलं शेवटचं 34व्या पर्यंत मी थांबतो आणि पुढच्या लेक्चरमध्ये 34 पासून तर 43 पर्यंत आणि त्याच्यावर आलेले काही प्रश्न किंवा संभावित प्रश्नांचा सराव हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. चला जे नवीन जॉईन झालेले आहेत लाईक करा. फास्ट 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 म्हणजे मला पुढे जाता येईल. चलो. चला लास्ट आता चौल मंदिर स्मारके किती झाले 33. 34वं जागतिक वारसा असतं. चौल मंदिर स्मारके. चलो आगे पहा. सर्वात पहिले याचा समावेश कधी करण्यात आला. समावेश विचारला जाईल तर 1987 मध्ये याचा समावेश करण्यात आला. याची स्थापना कोणी केली होती. नावच आहे चौल मंदिर स्मारके. याची स्थापना जी आहे ही आपल्याला पाहायला मिळते 11व्या शतकामध्ये. चौल राजघराणे किंवा चौल साम्राज्य आहे. चौल राजघराण्यातील किंवा चौल साम्राज्यातील राजे जे आहेत यांनी याची स्थापना केली. मित्रांनो या चौल मंदिर स्मारकामध्ये 3 मंदिरांचा समावेश आहे. चौल साम्राज्यातील 3 मंदिरे. पहिलं मंदिर आहे बृहदीश्वर मंदिर. बृहदीश्वर मंदिर. बृहद म्हणजे मोठा. बृहदीश्वर बृहद अधिक ईश्वर बृहदीश्वर मंदिर. त्याच्यानंतर चोलीश्वर मंदिर. चोलीश्वर मंदिर. या 3 मंदिरांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. मंदिर आणि तिसरा मंदिर आपल्याला पाहायला मिळतं एरावतेश्वर. एरावत आपण म्हणतो ना एरावतेश्वर मंदिर. या 3 मंदिरांचा समावेश चौल मंदिर स्मारकांमध्ये होतो. 3 वेगवेगळ्या ठिकाणी मंदिर आहेत. मात्र चौल राजवंशांनी किंवा साम्राज्यातील राज्यांनी स्थापन केलेले मंदिर आहे आणि या मंदिराबद्दल आपण जर स्थापत्य शैली पाहिली कोणत्या स्थापत्य शैलीचं उदाहरण आहे तर द्राविड स्थापत्य शैलीचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. क्लिअर? किती झाले 34 जागतिक वारसा स्थळ हे आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासले. करंट अफेअर्स साठी बॅच ऍपवर नाही. पुढच्या महिन्यात नियोजन आहे. माहिती कळवली जाईल. चलो इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का असेल तर विचारू शकता. चला कमेंट करा फास्ट. इथपर्यंत अडचण असेल तर विचारू शकता नाही तर आज आपण इथं थांबू. राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. याची PDF मी तुम्हाला लवकरच अवेलेबल करून घेतो. पूर्ण बघणं झाली नाही परत घ्यायची आहे तर फीस काही तिथं बघा ऍप मध्ये तुम्हाला एक चॅट बॉक्स आहे. तिथं चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाका तुमचा प्रॉब्लेम. तुम्हाला तिथं उत्तर मिळून जाईल. ठीक आहे. NTPC जी की हा आहे ना आज तर ऑफर सुरू आहे बघू शकता तुम्ही ऍप मध्ये जाऊन. ठीक आहे.
चला आजच्या लेक्चरमध्ये आज आपण इथं थांबूया. जे नवीन जॉईन झालेले लेक्चर लाईक करा, आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना लेक्चर शेअर करा. हे लेक्चर ऍड होणार नाही त्याच्यामध्ये. आपण बीएमसी बॅच मध्ये फक्त मुंबईचं जीएसजीके घेतोय. ठीक आहे, चला धन्यवाद.